काय पाहिली का शास्त्रीय संगीताची ताकद पाहिली का? अरे उगाच नाही त्याला इतका दैवी दर्जा. मला सांगतो पूर्वीच्या काळी बालगंधर्व केशवराव भोसले असे रात्रभर मैफिली जगवायचे आणि रागावर तर मास्टरी 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 होती रागावर त्यांची. Oh my God. काय झालं? म्हणजे ते कधीच फायटिंग करायचं नाहीत. काय तुम्ही फक्त बॉलिंग ना रागावर मास्टरी यू नो. अगं पोरी नको ग, हे अशी मेंदूची आदळ आपण झेपत नाही आता मला. राग म्हणजे तो राग नाही, राग म्हणजे शास्त्रीय संगीतातला राग जे आहे आपल्या शास्त्रीय संगीताचा मूळ. मला सांगतो आपल्याकडे संगीतामध्ये प्रत्येक रसाचा एक प्रकार आहे. प्रत्येक रसाचं वय आपल्या तांबड्या पांढऱ्या रसाचं बी आहे वय. बदल रे बदल, तुझी संगत बदल. अरे रस म्हणजे भावना. आईला आता भावना कोण? अरे नवरसांबद्दल बोलतो मी, नवरस. अच्छा नवरस. अहो पण नवरस म्हणजे अण्णा. आता हे बघ, आपल्याकडे वीर रसाने भरलेला पोवाडा आहे, लावण्य रसाने भरलेली लावणी आहे, भक्ती रसाने सांगणारे आपले अभंग आहे, हास्यरस सांगणारे आपले भारुड आहे आणि हे काय कमी का काय, आपल्या तालावर थिरकायला लावणारे आपले ढोल ताशा आहे आणि समुद्राच्या लयीत डुलायला लावणार आपलं कोळी नृत्य सुद्धा आहे. कोळी नृत्य व्हॉट्स दॅट? अगं डॉली अण्णा एक मिनिट, कोळी म्हणजे माहिती नाही तुला? अगं तो नाही का आपल्या घरात लटकलेला असतो कोपऱ्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरावानी. अगं कोळी कोळी स्पायडर. नृत्य म्हणजे डॅन्स, स्पायडर डॅन्स. ओ म्हणजे ते स्पायडरमॅन स्पायडरमॅन स्पायडरमॅन. कोळी कोळी म्हणजे स्पायडर. तुमच्या मेंदूवरची जळमट साफ केली पाहिजे. खरंच बदलायला आलं खरं तर. वन मिनिट अण्णा, तुम्ही जे बोलिंग ना त्याबद्दल रिस्पेक्ट, पण दॅट इज ओल्ड स्कूल ना. तुम्ही जे टॉकिंग ना फुल नाईट एक सॉन्ग अँड ऑल, पब्लिककडे तेवढा टाइमच नाही मिळेल. आत्ताचं यूथ इज इन टू टेक्नो बीट्स, रेट्रो डान्सचं बोलायचं तर साल्सा, ब्रेक डान्स. आत्ताचं यूथ वाईब करतो रॉक म्युझिकवर, पॉप म्युझिकवर, जॅझ म्युझिकवर, रॅप म्युझिकवर. आईला ना काय बोलतीये पोरगी? काय काय बोलते पोरगी? रॅप म्हणजे काय असतं? मी दाखवते अण्णा, गोड्या जरा बीट दे रे. ओके डॉली. तांबडी चांबडी चमकते उन्हात लक 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 लक. तांबडी चांबडी चमकते उन्हात लक 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 लक. गारेच अण्णा. हे तुमचं आत्ताच? या अरे आपल्याकडे कधीपासून आहे ते. हे काढ रे. काय सगळ्यांसमोर काढू वय अण्णा? अरे गदाड्या त्या डिकची फुसफुस आवाज काढ तुझा. ते वय असं बोला की अण्णा, लोकांना गैरसमज व्हायलाय. घ्या अण्णा. यमुनेच्या काठावर किस नमुरली कर कोणी म्हणे की कुंजरंगी खेळ तोरा रंग एक नटरंगी नार करी सोळा शेंगार आली छाना जत उडवी पा किती आल्या गोप गोपिका कन्हैया सखा छेडी तो राधा सखी कसा 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 असा. अग नाच 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 राधे उडवूया रंग. काय समजलं का? आयला अण्णा लय जाक मानलं राव अण्णा तुम्हाला. अहो अण्णा एवढं माझं पाठवायचं तर साहेब आमचं दिल्लीला पोहोचला असतं. हे बघ पोरी, तू जे काय म्हणतेस ना ते चुकीचं नाहीये. आताच्या जमान्यात सगळ्यात महत्वाचं काय असेल तर तो वेळच आहे. पण आपल्या तनाच्या आणि मनाच्या शांतीसाठी काही क्षण थांबणं सुद्धा गरजेचं आहे आणि आपण तेच विसरत चाललोय. यासाठी आपण कला जोपासली पाहिजे आणि असे जल्लोष सारखे कार्यक्रम आपण केलेच पाहिजेत. कारण कला माणसाच्या आयुष्यात ठेरा आणते आणि संस्कृती काय म्हणजे फक्त कलाच नाही. आपले खाद्यपदार्थ असतील, आपले क्रीडा प्रकार असतील, आपली भाषा असेल, ही सगळी आपली संस्कृतीच आहे. आपली संस्कृती म्हणजे आपला सगळ्यात मोठा ठेवा आहे आणि आपण तो जपलाच पाहिजे. काय आजच्यासाठी एवढं पुरेस आहे. सिम्पली ग्रेट अण्णा, तुम्ही आज माझे आईज ओपन केले. खरे अण्णा खरे आईज ओपनिंग बर का. मी काय म्हणतो अण्णा, पुढच्या वेळी आमच्या साहेबांना सांगून ना फंडिंगच मागून घेतो बघा आणि देतो असं जल्लोष सारखं मोठं कार्यक्रम ठेवून. आणि अण्णा तुम्ही बी यायचं बरं का आणि आमच्या समजा पोरांना असं समजून सांगा एकदा. चालेल चालेल, नक्कीच करूया आपण. अण्णा चला
या आपला एक सेल्फी काढूया. मी लगेच इन्स्टावर पोस्टच करते. ए डॉली कुठं पोस्ट करते लगेच? का व्हॉट्स द प्रॉब्लेम? अवांना पोस्ट नाही यायला किती वेळ लागेल? अरे गजड्या, तुझा मेंदूचं काय करावं, फार रसा तळाला गेलाय. अवांना टेन्शन नाही घ्यायचं. एक फोन लावला आपल्या पॉइंटर लोकांना की देतील की भर घालून. कशात भर घालती? आताच म्हटलं ना तू अरे, 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 अरे. प्रश्न देतील की भर तुम्ही घालून. आहात कोण आणि इथे काय करताय? आम्ही आलो इथे जल्लोषचा कार्यक्रम बघायला. म्हटलं इथून चांगला दिसतोय म्हणून आम्ही इथेच आलो. अरे म्हणून काय तुम्ही इथे येऊन बसाल आणि इथे येऊन बसलात तर कार्यक्रम पुढे कसा जाणार? कसा नाही जाणार कार्यक्रम पुढं? आमच्या साहेबांना देतो की एक फोन लावून पुढच्या टाकून देतील आम्हाला इथे. तुम्ही इथे बसलात ना तर कार्यक्रम इथेच बसेल. एक मिनिट आपण एक काम करूया. तुम्हाला पुढच्या रांगेत जागा करून देतो. इथे पाट्या लावल्या आहेत त्या वाचत जा. चल. आणि माईक देऊन जा प्लीज.